लग्नाच्या 7 वर्षानंतर माहिती पडलं की आपल्या गावातून पण विठू माऊलीची पायी दिंडी जाते. मग काय सगळा उत्साह जोमात होता. गावात पण मंदिरामध्ये पालखी सजवली होती, वारीची तयारी झाली होती. आम्ही पण आपलं घरातलं काम उरकलं आणि माझ्या मैत्रिणीसोबत आम्ही दोघीही दिंडी पाहण्यासाठी म्हणून गेलो होतो. गेलो तसं मंदिरातून पालखी बाहेर पडतानाचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं, कारण गर्दीमध्ये सोहळा एवढा मोठा वाटत होता. खूप लोकांची गर्दी होती. त्यांच्यासोबतच आम्ही पण चालत चालत दिंडीमध्ये सहभागी झालो आणि ज्ञानोबा तुकाराम ह्या गजरामध्ये थोडं चाललो आणि तिथून पुढे गेलो. एका दुकानामध्ये वरती जाऊन उभा राहिलो, जेणेकरून दिंडीचा सगळा सोहळा व्यवस्थित अनुभवता येईल. म्हातारे म्हणू नका, वयस्कर, तरुण, लहान मुलं सगळी काही दिंडीमध्ये सहभागी झालेली दिसत होती आणि अगदी आनंदाने न थकता नाचतात. हेच त्यांचं वैशिष्ट्य. एवढा मोठा सोहळा मी तर पहिल्यांदाच बघितला होता आणि खूप जास्त आनंद झाला बघून सगळा. बघूयात आयुष्यात एकदा तरी पायी दिंडी करण्याचा योग यावा, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. चला तर मग सर्वांना रामकृष्ण हरी.